स्वामी भक्त हो. 1459च्या दरम्यान नरसी सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात अदृश्य झाले. 300 वर्षानंतर त्याच कर्दळी वनात उद्धव नावाचा लाकूड तोडत असताना त्याची कुऱ्हाड खाली असणाऱ्या मुंग्यांच्या वारुळावर पडली आणि त्या वारुळातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. उद्धव घाबरून कसा बसा झाडावरून खाली आला आणि समोर पाहतोय तर काय, त्या वारुळातून दिव्य अशी तेजस्वी मूर्ती प्रकट झाली होती. उद्धव त्या मूर्तीकडे बघून क्षमा करण्यासाठी याचना करू लागला. तेव्हा ती मूर्ती त्याला म्हणाली, उद्धवा, घाबरू नकोस, हे तर विधिलिखित होतं. तू फक्त निमित्त मात्र आहेस. आम्ही आमच्या भक्तांचे संकट निवारण्यासाठी पुन्हा एकदा प्रकट झालो आहोत. तो दिवस आपण स्वामी समर्थ महाराज